चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं विनंती असेल. दोन फलंदाज, चला दोन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा. शिवान स्पोर्ट चॅलेंजर वन द टॉस सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट आणि फलंदाजी करिता या ठिकाणी सदानंद स्मृती कामन या संघाला आव्हान दिलंय. दोन्ही संघादरम्यान त्याच दरम्यानचे आपण बघू शकता प्लेइंग 11 घेऊन उतरतील. शिवान स्पोर्ट चॅलेंजर एक मोठं नाव आहे. आज खास करून अवतरण भारतीय सितारे जास्तीत जास्त पद्धतीने खेळताना शिवान स्पोर्ट चॅलेंजर कडनं आपल्याला बघायला मिळत आहेत. प्रथमेश ठाकरे वारेड गावचा सुपुत्र. अगदी बघायचं झालं तर 7 समुद्रा पलीकडे मात्र ज्याने आपल्या नावाची छाप उमटवली, खास करून विश्वनाथ जाधव यांच्या समवेत खेळताना बऱ्याच स्पर्धेमध्ये बघायला मिळाला, तोच प्रथमेश ठाकरे गुड्ड्या मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. तर एक एंडने बघायचं झालं तर कामण हा संघ सुद्धा सुसज्ज झालाय. विजय जाधव सारखा एक हुन्नरी खेळाडू ज्याने क्रिकेटच्या माध्यमातून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीची प्रगती केली, तोच विजय जाधव या ठिकाणी उपस्थित झालाय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एकाच राशीचे दोन खेळाडू. अगदी आपण बघायचं झालं तर विजेंद्र पाटील आणि विजय जाधव. ऋत्विक 11 गोखिवरे या नावाने कित्येक वेळा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळलेला आणि संघाचं नेतृत्व करणारा विजय जाधव मैदानाच्या आतमध्ये कालच्या दिवसामध्ये सिद्धी 11 गोखिवरे हा संघ सुद्धा क्वालिफाय झाला अंतिम 3 मध्ये. आणि आज ओपन हाफ मध्ये अगदी बघू शकतात विजय जाधव यांची सुद्धा उपस्थिती. म्हणजेच आज स्टार खेळाडूंची कमी नाही आहे. अगदी पावसाचा ऋतू सुद्धा आहे आणि त्याला 4 चांद लावण्याचे काम सावली क्रिएशनची टीम करते. म्हणजेच घर बसल्या या स्पर्धेचा आस्वाद तुम्ही अगदी मनसोक्त लुटू शकता. योग्य त्या पद्धतीने अगदी बघू शकता या स्पर्धेची रूपरेषा या 3 दिवसांमध्ये हाताळली गेली. चला जास्त वेळ घेऊ नका, पाऊस थांबला गेलाय. अगदी आपण बघू शकता सकाळच्या सत्रापासून मात्र आता ब्रेक घेतलाय आणि रुपेची जाधव सुद्धा सांगतायत की अखेरकार गेलाय, परंतु तो कधी सुद्धा येऊ शकतो, कारण की निसर्गाच्या स्वाधीन आपण कोणीही नाही आहेत, निसर्गाच्या पुढे कोणीच नाही आहेत. म्हणून थोडीशी काय करायची आहे. तर प्रथमेश ठाकरे सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅकवर फर्स्ट फेल घेऊन. तर दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला विजय जाधव तर नॉन स्ट्राईक एंडला विजेंदर पाटील. प्रथमेश ठाकरे सुसज्ज होते गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू आखू टप्प्याचा होता, खूप चांगल्या पद्धतीने कट करत निघून गेलाय. जास्तीत जास्त बाउन्स बघायला मिळाला. एक धाव तर या ठिकाणी कंप्लीट झाले. एकच धावेवर समाधान यावेळेस बाईच्या रूपाने मात्र ही धाव बाटच्या रूपाने मात्र ही एक धाव कंप्लीट केली जाते. सिंगल येते. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना अगदी बघायची झाली तर प्रथमेश ठाकरे स्वतः व्यूहरचना करतायत. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑन थोडंसं वाईट डिश ठेवलं गेलंय. त्यानंतर डीप मिड विकेट आहे. डीप स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लेफ्ट हँडर बॅटर विजेंदर. दोन्ही एकाच राशीचे खेळाडू सलामीवीर म्हणून उतरलेत मैदानाच्या आतमध्ये. सदानंद स्मृती कामणचा संघ तर एक ठिकाणी शिवान स्पोर्ट चॅलेंजर एक नवतरुण उभारते सितारा मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. आज लखलखते तारे टेनिस क्रिकेटमधील रबर क्रिकेटमध्ये सुद्धा उपस्थित झाल्यात. खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा उभारी घेत आहे. यावेळेस जास्तीत जास्त बाउन्स आहे. पंच वळतायत. व्हाईटचा इशारा आलाय आणि 1 फॉर दी ओव्हर. यावेळेस मात्र वॉन सुद्धा केलं जाईल गोलंदाजाला. सुपर पद्धतीने मात्र यावेळेस बघायचं झालं तर बाउन्स होता, परंतु वाईड आलाय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू. यावेळेस पंच नोचा इशारा देत आहेत आणि यावेळेस बघायचं झालं तर हे फ्री हिटचे सिग्नल मैदानाच्या आतमध्ये ऑन असणार आहेत. म्हणून एखाद्या फलंदाजाला तुम्ही एकापेक्षा जास्त बाउन्सर हाताळू शकत नाही. हे मात्र नियम आहेत क्रिकेटचे. यावेळेस दुसरा बाउन्सर हाताळला गेला म्हणजेच अर्जुन चक्र मैदानाच्या आतमध्ये ऑन असतील. फ्री हिटच्या चेंडूवर ऑन साइडला जबरदस्त कलात्मक फटका. याला म्हणतात सुपर पद्धतीने चेंडूला वळण आणि चेंडूला सरळ फेकून दिलाय फाईन लेग क्षेत्रातनं. फाईन शॉट. 6 धावा. आणि या 6च्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 10 रन्स ऑन कार्ड. बघा पहिल्या 2 चेंडूवर सिंगल आली, नंतरच्या तिसऱ्या चेंडूवर व्हाईट बॉल आला, तदनंतर नो बॉल आणि फ्री हिटच्या चेंडूवर विजय जाधवच्या बॅटमधनं एक जबरदस्त प्रहार. चेंडू सरळ निघून गेला सीमारेषा पार. चौरकस मारण्याचा प्रयत्न आहे क्रॉस द लाईन ने.
खास करून मोठमोठ्या स्पर्धांकरिता जेव्हा जेव्हा आपण बघू शकता विजय जाधव याचं नाव तेव्हा तेव्हा ऋत्विक 11 गोकिवरीची आठवण होते. तर हे केंडे विजेंदर पाटील ज्याने सुद्धा स्वतःची ओळख निर्माण केली आहे टेनिस क्रिकेटमध्ये, तो आहे नॉन स्ट्राईक एंडला. यावेळेस व्हाईटचा इशारा आलाय. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धावेचा सहारा मिळेल. अतिरिक्त धावेच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 11 रन्स ऑन कार्ड, 11 धावा या स्कोर कार्डवर लागल्या आहेत. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने आता मात्र चांगला टप्पा आहे. या चांगल्या लाईनने याच पद्धतीने चेंडू हाताळण्याकरिता प्रथमेश ठाकरे याची ओळख आहे. टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा त्याची फॅन फॉलोइंग मोठ्या प्रमाणामध्ये विश्वनाथ जाधव यांच्या समवेत कित्येकदा मॅच मध्ये मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये नेतृत्व करताना बघायला मिळाले. शेवटचा अंतिम चेंडू आहे. वैभव तुम दर्शवतायत की धावफलक जाऊन पोहोचलं 11 रन्स ऑन कार्ड, 11 या अंकांवर. शेवटचा अंतिम चेंडू बघायचं झालं विजय जाधव, एक षटकार त्याच्या बॅटमध्ये आलेला आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने रायझिंग डिलिव्हरी प्ले अँड मिस होत असताना खूप चांगलं कलेक्शन एसटी रक्षकाच्या माध्यमातून यावेळेस बघायला मिळालं. सो एक षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले सदानंद स्मृती कामन हा संघ 11 या अंकांवर. 11 रन्स ऑन कार्ड, 11 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. इथून बघायचं झालं तर चांगल्या पद्धतीने स्ट्रोक एक्झिक्यूट करायला पाहिजे होते. एक फटका तर चांगला आला होता जो ट्रेंड शॉट आहे. खास करून विजय जाधव पिकअप शॉट करिता प्रामुख्याने ओळखला जातो. ऑन द राईज खेळण्याचे फटके चांगल्या पद्धतीने व्ही शेप मध्ये खेळणं हे त्याचं ब्रह्मास्त्र आहे. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर भाताने गावातील सुपुत्र अगदी बघू शकतायत राहुल पाटील पिनार. यावेळेस राहुल पाटील या ठिकाणी सुसज्ज झालाय. एक एंडने ज्या पद्धतीने म्हणायचं झालं तर चांगल्या पद्धतीची फलंदाजी विजयाने करून दाखवली. एक षटकार त्याच्या बॅटमधनं. राहुल पाटील काही जबरदस्त पद्धतीने या खेळाडूने सुद्धा कामगिरी केली. ग्रामीण विभागातून खास करून मोठमोठ्या प्रमाणामध्ये खेळाडू निघाले. तिथून आपली छाप मात्र आज टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जाऊन आपल्या नावाची छाप सोडले. तोच राहुल पाटील मैदानाच्या आतमध्ये. पुढे एकदा अवसळी घेणारा चेंडू, जास्तीत जास्त बाउन्स बघायला मिळाला. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून 1 फॉर द ओव्हर असा इशारा सुद्धा दिला जाईल जय विश्वकर्मा पंचांच्या भूमिकेमध्ये. तर एक एंडने नीरज आहे. वाईड येतोय धावफलक, 12 रन्स ऑन कार्ड, 12 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज. पुन्हा एकदा ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस होत आहेत. धाव घेण्याकरिता पोहोच झालेत विजेंदर. एक एंडने मात्र स्ट्रगल केलेत. यावेळेस सॅक्रिफाईस विकेट म्हणावी लागेल कारण की विजेंदर आतापर्यंत स्ट्रगल झाले. नो डाऊट आतापर्यंत चांगली फलंदाजी या अगोदर केले. परंतु मी म्हटलं होतं की एक नवीन दिवस, एक नवीन चॅलेंज तुमच्या समोर घेऊन येत आहे. म्हणून त्या चॅलेंजला तुम्हाला रेडी राहावं लागेल, सज्ज राहावं लागेल. विकेटचं पतन झालंय. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. धावचीतच्या स्वरूपाने फलंदाज झालेत बाद. विजेंदर याची खेळी लागले संपुष्टात. 12 या अंकांवर पहिला धक्का. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर राहुल. इथून अगदी बघायचं झालं तर राहुल पाटील एक एंडने गोलंदाजी करतोय. तर आता नॉन स्ट्राईक एंडला राहुल केने आलेत. आणखी एक दर्जेदार फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजय जाधव स्ट्राईक एंडला बॅटर. यावेळेस मात्र जास्तीत जास्त बाउन्स आणि नोचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अर्जुन चक्र फिरवलं गेले मैदानाच्या आतमध्ये. अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावेच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 13 या अंकांवर. चांगली गोलंदाजी राहुल पाटील याला करून दाखवावी लागेल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू अगदी बघायचं झालं तर पंच मात्र सॅटिस्फाय. योग्य ती लाईन या ठिकाणी बघायला मिळाली. फ्रीटचा चेंडू होता. जास्तीत जास्त उसळी तर होती परंतु ॲक्युरेट डिलिव्हरी हाताळली गेले. डॉट बॉल आलाय आतापर्यंत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर राहुल पाटील. थोडेसे निराश असतील विजय जाधव स्वतःवर कारण की फ्रीट होता. बॅट फिरवणं गरजेची गोष्ट होती. यावेळेस ड्राईव्ह केलंय खूप चांगल्या पद्धतीने. सिंगल धाव कंप्लीट होत असताना एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेकरिता कॉल आहे. राहुल पाटील याने वेगाने थ्रो तर केलाय परंतु सुखरूप आहेत आपल्या क्रीज मध्ये. सो या 2 धावा कंप्लीट झाल्या. दुहेरीच्या साह्याने, दुहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचला एकंदरीत 15 या अंकांवर. 15 रन्स ऑन कार्ड, 15 धावा. चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचणं खूप गरजेची गोष्ट असेल कारण की समोरच्या संघामध्ये सुद्धा खूप चांगले खेळाडू आहेत. म्हणून इथे तुम्हाला गतिशील व्हावं लागेल. विजय जाधव नो डाऊट आतापर्यंत चांगली खेळी केली परंतु पुन्हा एकदा स्वतःला प्रूव्ह करावं लागेल. जोरकस मारण्याचा प्रयत्न. यावेळेस बघायचं झालं तर पंचांचं फिंगर अप होत आहे.
फलंदाजाला बाद व्हावं लागेल. विकेटचं पतन विजय जाधवच्या खेळीला यावेळेस मिळतोय फुल स्टॉप. फलंदाज बाद. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज पाटील. भिवंडी ग्रामीण मधनं आणखी एक मोठं नाव, बाहुबली ऑफ खारबाव सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विजय जाधव सुरुवात चांगली करून दिली होती परंतु कन्व्हर्ट करू शकले नाही, कारण की चांगली गोलंदाजी राहुल पाटील याने आपलं नाव मात्र त्या ठिकाणी प्रस्थापित केले मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत या षटकातील जवळजवळ शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. धावफलक आतापर्यंत जागेवर स्थिर आहे 15 अंकांवर. स्ट्रायकेटला फलंदाज सूरज पाटील फेस करेल राहुल पाटील. यावेळेस पुन्हा एकदा अतिरिक्त बाउन्स, पुन्हा एकदा एक हात हवेमध्ये असेल. नो डाऊट जास्तीत जास्त उचळी घेणारे चेंडू आदळण्याचा प्रयत्न, हित डेक टाकण्याचा प्रयत्न. आता सूर्याची किरणे मैदानाच्या आतमध्ये, अगदी बघायचं झालं तर ऊन आणि सावली जणू काही यामध्ये लपंडाव चालू आहे आणि त्या उन्हाचं आगमन सुद्धा झालंय. पुन्हा एकदा यावेळेस पंच वळतायत, फ्लाय करतायत, व्हाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा जॉईंट होईल. धावफलक 17 अंकांवर. फ्री हिट ऑन असेल अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न तर आहे परंतु जास्तीत जास्त अवांतरच्या स्वरूपाने धावा येत आहेत, कारण की चेंडू थोडासा ओलसर असल्या कारणाने ग्रीप करण्यामध्ये थोडंसं कठीण जाते. परंतु यावेळेस चांगला टप्पा, चांगली लाईन. या लाईन करिता राहुल पाटीलची खास करून ओळख आहे. कोण विसरेल चॅम्पियन्स ट्रॉफी रत्नागिरीमध्ये जाऊन सलग 2 मॅन ऑफ द मॅच मिळवण्याचा कारनामा केला होता तोच गोलंदाज. काही जबरदस्त कमबॅक या सामन्यामध्ये आणि या स्पेलमध्ये बघायला मिळाला. धावफलक 2 षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले 17 अंकांवर. बघा, पहिल्या षटकामध्ये आपण बघितल्या 11 धावा प्रथमेश ठाकरे याने खर्च केल्या, तदनंतर राहुल पाटील आला. जरी सुद्धा एक्स्ट्राच्या रूपाने धावा जास्तीत जास्त गेल्या तरी सुद्धा या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा आलेल्या आहेत आणि धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 17 अंकांवर. म्हणजे चांगली गोलंदाजी झाली. अचूक टप्प्यावर नियंत्रण योग्य त्या पद्धतीने बघायला मिळालं आणि आतापर्यंत शिवान स्पोर्ट चॅलेंजर हा संघ या सामन्यामध्ये थोडासा पुढे आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ येणं शेष आहे आणि या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावेपर्यंत पोहोचण्याकरिता प्रयत्न करतील. गोलंदाजी ट्रॅकवर मोनू हा गोलंदाजी ट्रॅकवर लेफ्ट हँडर आहे. खूप चांगल्या पद्धतीने ऍक्शन आपल्याला बघायला मिळत आहे. फॉलो थ्रू 2 वेळा आपल्याला बघायला मिळाला, तिथून मात्र रिलीज ऑफ द डिलिव्हरी योग्य त्या पद्धतीने. चांगली लाईन आहे इथे. दोन्ही फलंदाजाला चांगली फलंदाजी करावी लागेल. राहुल केने एक मोठं नाव आहे, एक एंडने सूरज पाटील आहे. विस्तामिंग स्ट्रोक आहे. वाईडिश लॉंग ऑफच्या रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक यावेळेस सुसज्ज आहे, तो करणार नाहीये चुकी आणि राहुल केने याला स्वस्तामध्ये बाद व्हावं लागेल तंबूच्या निशाला. आणि खूप चांगल्या पद्धतीची ही गोलंदाजी मोनू याने करून दाखवले मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं पतन. राहुल बॅक टू द पवेलियन, गॉन. वेलकम NSP बॉईज या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा संपूर्ण संघ, त्यांचा सुद्धा आपण करतो वेलकम. चला NB स्पोर्ट्स उत्तम संघाचा कर्णधार, चला दोन्ही संघाचे कर्णधार या. नाणेफेकीचा कॉल केला जाईल. साईज 11 संघ या ठिकाणी दाखल झालाय, त्यांचा सुद्धा आपण वेलकम करतोय. चला NB स्पोर्ट्स उत्तम संघ, NB स्पोर्ट्स उत्तम संघ, चला आपण सुद्धा या. नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केला जाईल. मॅचच्या दिशेने वळूयात पुन्हा एकदा. नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये
राजा गुलवी याला आपण बघू शकतायत. मोठमोठे फटके खेळण्याकरिता ह्याची सुद्धा ख्याती आहे, परंतु आतापर्यंत बंदर युक्त ठेवलंय शिवान स्पोर्ट चॅलेंजर या संघाने. काय गोलंदाजी झाली आहे यावेळेस. पॉइंटच्या रिझर्व मध्ये चांगला फटका आहे, परंतु ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता चुकी झाले. अगदी बघायचं झालं तर पोझिशन मध्ये व्यवस्थित आला होता, परंतु हँड आय कोऑर्डिनेशन थोडेसे ब्लाइंड झाले. डोळ्याच्या समोरही हात येत असताना आणि त्यानंतर हा चेंडू मात्र ड्रॉप झालाय. सिंगल आलाय तर राजा गुळवी याला या ठिकाणी जीवनदान मिळाले. सिंगलच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले, ते म्हणजेच 18 अंकांवर. सूरज पाटील यावेळेस आपण बघू शकता ऑन साइडला खेळला गेलाय. एक धाव कंप्लीट झालाय. खूप चांगली नियंत्रणयुक्त गोलंदाजी मोनू याने करून दाखवलाय. जो लेफ्ट हँडर गोलंदाज आहे, नॅचरली अँगल आतमध्ये येईल तर कधी बाहेरच्या दिशेने जाणार आहे आणि आतापर्यंत स्वतःला सिद्ध केलं आहे. खूप चांगली गोलंदाजी. पहिलं षटक प्रथमेश ठाकरे 11 धाव्यांचं, तदनंतर राहुल पाटील 6 धाव्यांचं आणि आतापर्यंत नियंत्रणयुक्त गोलंदाजी मोनू याने करून दाखवलाय. यावेळेस पॉइंटच्या रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न, झेल सोडण्याचा परिणाम काय तर भुगतान मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. म्हणून जिथे संधी आली होती त्या संधीचं सोनं करणं खूप महत्वाची गोष्ट होती. आय थिंक प्रज्वल त्या ठिकाणी उपस्थित होते आणि प्रज्वल याने केलेली चूक आता मात्र आपण बघू शकतात. या 6 धावा म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचं काम करतील आणि या 6च्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय 25 या अंकांवर. खूप चांगला फटका. राजा गुळवी नावास साजिश अशी कामगिरी करत असताना मिस टायमिंग स्ट्रोक होता, परंतु वेग एवढा होता बॅटचा, भन्नाट वेगाने कलेक्शन झालं होतं. मिस टायमिंग स्ट्रोक होता, परंतु पॉइंटला बीट करून चेंडू निघून गेला 6 धाब्यांकरिता. मोनू पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सुसज्ज होईल. पुन्हा एकदा जोरकस खेळण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस होत असताना चेंडू जातोय सरळ निर्धाव. म्हणजेच 3 षटकांचा खेळ यावेळेस कंप्लीट होत असताना 3 षटकांच्या समाप्तीनंतर सदानंद स्मृती कामन हा संघ जाऊन पोहोचलाय 25 या अंकांवर. 25 रन्स ऑन कार्ड, 25 धावा. इथून अजून सुद्धा शेवटचं आणि अंतिम षटक हे येणं शेष असेल आणि या शेवटच्या अंतिम षटकामध्ये बघायचे कशा पद्धतीने रणनीती असेल. जर इथून 15 ते 20 धावा आल्या तर एक फायटिंग टोटल आपल्याला बघायला मिळणार आहे, कारण की आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एक लेखाजोखा आहे. तब्बल 11 वेळा 40+ धावा ही डिपेंड केली गेली आहे आणि आतापर्यंतचा हा लेखाजोखा आहे या स्पर्धेमधील. म्हणजेच इथून तुम्हाला चांगल्या पद्धतीने कामगिरी करावी लागेल. शेवटचं अंतिम षटक आय थिंक रोशन या गोलंदाजाला आणलंय गोलंदाजी ट्रॅकवर. इथून विचार विनिमय झालाय. सूरज पष्टे काहीतरी काळ मंत्र देत आहेत त्या ठिकाणी. रोशन एकंदरीत म्हणायचं झालं तर यंदाच्या हंगामामध्ये लेदर क्रिकेटचे धडे सुद्धा गिरवताना पेलरच्या मैदानावर बघायला मिळाले. प्रथमेश ठाकरे थर्ड मॅनच्या रिझर्व्हमध्ये बॅकवर्ड पॉइंटला सिद्ध आहेत. ज्या खेळाडूने वागतोय बघू शकतात इंडियन स्टेट प्रीमियर लीग मध्ये खूप चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स हैदराबाद संघातून खेळत असताना त्याचं प्रतिनिधित्व सुद्धा केलं, तोच खेळाडू अगदी आपण बघू शकताय. तर गोलंदाजी ट्रॅकवर रोशन यावेळेस सुसज्ज होत आहेत. आतापर्यंत धावफलक 25 या अंकांवर स्थित आहे. इथून धावेंचा वेग वाढवायचा असेल तर सूरज पाटील बाहुबली नावास साजेशी खेळ करावी लागेल. टप्पा लाईन योग्य त्या पद्धतीने, परंतु पंच बोलतायत लेट टू लेट अप टू डेट डिसिजन. लाईन बिलॉंग टू द अंपायर आणि त्या ठिकाणी आपण बघू शकतात हा वाईटचा डिसिजन दिलाय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धाव मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या साह्याने धावफलक 26 अंकांवर. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, जास्तीत जास्त बाउन्स बघायला मिळाला. वाईटचा इशारा आलाय. या स्पर्धेमध्ये जवळजवळ एक रेकॉर्ड होणार आहे की अतिरिक्त धावा जास्तीत जास्त पद्धतीने आल्यात. अगोदर सुद्धा आपण कौशल्याची गोलंदाजी बघितली, जवळजवळ 14 चेंडू त्याने हाताळले होते आणि रोशन याची थोडीशी आपण बघू शकता सुरुवात खराब झाली. वाईटचा इशारा आलाय. 2 धावा अतिरिक्तच्या स्वरूपाने मिळत आहेत. धावफलक 27 या अंकांवर. सदानंद स्मृती कामण हा संघ प्रयत्न करेल इथून चांगल्यात चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याकरिता. आतापर्यंत या इनिंग मध्ये जवळजवळ 6 चेंडू हे व्हाईटच्या रूपाने आलेत. सूरज पाटील आज स्ट्रगल करतायत. आज दिवस नाही असंच म्हणावं लागेल. मोठमोठे खेळाडू आजच्या दिवसामध्ये थोडीशी नांगी टाकताना बघायला मिळाले, कारण की गोलंदाजी त्या पद्धतीची होते. जरी सुद्धा सुरुवातीचे 2 चेंडू व्हाईटच्या स्वरूपाने आले तरी सुद्धा यावेळेस रोशन याने कमबॅक केलाय. डॉट बॉल येतोय. धावफलक 27 या अंकांवर. 27 रन्स ऑन कार्ड. रुपीजी जाधव, विश्वनाथ जाधव व मुख्य आयोजक या स्पर्धेच्या अगदी आपण बघू शकता. ही स्पर्धा उभारी घेण्याकरिता आयोजन सुद्धा खूप महत्वाचं होतं आणि खूप चांगल्या संघाने या ठिकाणी आमंत्रण दिलं. प्रेक्षकांना मात्र मनोरंजनाची जी भरीव कॅप्सूल आहे ती पूर्णपणे आस्वादायला मिळाले. सूरज पाटील आज मात्र आपण बघू शकताय सूरज पाटील स्ट्रगल झाले, त्याचं स्ट्रगल समाप्त होत आहे. धावचीच्या रूपाने खेळाडूला बाद व्हावं लागेल. राजा त्या ठिकाणी आपण बघू शकता स्ट्राईक घेतोय. नव्याने फलंदाजाला यावं लागलं मैदानाच्या आतमध्ये. स्कोर कार्ड आहे 27 रन्स ऑन कार्ड, 27 धावा, 2 चेंडूंचा खेळ झालाय.
पहिल्या फेरीतील शेवटची आणि अंतिम लढत आहे. दोन्ही संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केला जातोय. साईस्ता 11 या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. निर्णय आपण त्वरित सांगून द्यायचा आहे. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अकबर, एक लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फटका हवेमध्ये, कव्हरचा क्षेत्ररक्षक यावेळेस चुकी करत नाहीये. पॉइंटच्या रिझन मध्ये येऊन खूप चांगल्या पद्धतीचा झेल टिपलाय आणि फलंदाजाचा खेळ यावेळेस समाप्त होत असताना गुड कॅच. फलंदाज बाद. राजा गुळवियाच्या खेळीला सुद्धा लागतोय फुल स्टॉप. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कैवल्य पाटील बंधू या नावाने जास्तीत जास्त प्रचलित आहेत आणि ते मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. इथून स्ट्रगल जारी आहे. सदानंद, स्मृती कामन संघ अगदी बघायचं झालं तर मोठमोठी नावं होती. विजय जाधव सुरुवात चांगली करून दिली होती परंतु कन्वर्ट करू शकले नाही. विजेंदर पाटील होते, तदनंतर राहुल केने स्वस्तामध्ये बाद झाले. तदनंतर आपण बघू शकता सूरज पाटील जास्त काही करू शकले नाही आणि ते कैवल्य पाटील नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक रोटेट केली गेले. एक धाव या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि एकेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 28 अंकांवर. अजून सुद्धा या षटकातील विचार करायचा झाला तर जवळजवळ चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडूंचा खेळ हा कंप्लीट झालाय. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ हा शिल्लक असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा रोशन यावेळेस सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅकवर ओहो, काय टप्पा, काय लाईन, परंतु लाईन थोडीशी भरकटली आहे कारण की अँगलने थोडासा चेंडू बाहेरच्या दिशेने जात असताना हेच पंचांनी हेरलं. लाईन बिलॉंग टू दी अंपायर त्या ठिकाणी फॉलो केलं. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावेचा सहारा मिळेल. अतिरिक्त धावेच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय. 29 रन्स ऑन कार्ड, 29 धावा. यावेळेस अकबर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रथमेश ठाकरे यष्टांच्या भूमिकेमध्ये बघायला मिळत आहेत. एक धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेकरिता कॉल आहे आणि जोपर्यंत थ्रो आलाय तोपर्यंत अगदी आपण बघू शकताय नॉन स्ट्राइक एंडला थ्रो करण्याचा प्रयत्न होता. सो या 2 धावा मिळतील आणि दुहेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय 31 अंकांवर. 31. धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. शेवटचा अंतिम चेंडू हा मैदानाच्या आतमध्ये शेष असेल. पावसाचं आगमन, पुन्हा एकदा पावसाच्या सरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. शेवटचा अंतिम चेंडू फेस करेल अकबर. एक मोठा फटका आला तर धावसंख्या थोडीशी सॅटिस्फाय होईल परंतु ते मोठ्या फटक्यामध्ये आतापर्यंत तरी कमी पडताना बघायला मिळतोय. सदानंद, स्मृती कामन हा संघ. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज. शेवटच्या अंतिम चेंडूवर मोठा प्रहार, बिग ब्लास्ट. अकबरच्या बॅटमधनं जाता जाता थोडस आपण बघू शकता मोमेंटम शिफ्ट करून देण्याचा प्रयत्न आणि या 6च्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय 37 या अंकांवर. म्हणजेच विजयी होण्याकरिता 38 धावेंचं लक्ष्य हे समोर असणार आहे. अकबर थोडासा उशिराने दाखल झाला. 2 चेंडू त्याने फेस केले परंतु जाता जाता शेवटच्या चेंडूवर त्याच्या बॅटमध्ये एक मोठा फटका आला जो महत्वपूर्ण होता संघाकरिता. 37 धावा लागल्यात. 38 धावेंचा पाठलाग हा करावा लागेल. शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर या संघाला तो पाठलाग कशा पद्धतीने होईल याकडे सुद्धा आपण वळणार आहोत. तत्पूर्वी आपण घेऊया छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा जाधव स्पोर्ट्स आयोजित बहुजन विकास आघाडी चषक 2024.
प्लीज जे कॅमेऱ्याच्या समोर आहेत किंवा अवतीभोवती आहेत, प्लीज सर्वांना विनंती करतोय की आपण साईडला व्हायचं आहे. जो कॅमेरा आहे ते आपण अवतीभोवती जे प्रेक्षक वर्ग आहेत डाव्या साईडला आणि उजव्या साईडला, त्यांना मी विनंती करतो की या ठिकाणी मंडप आहे, आपण मंडपामध्ये सुद्धा या, तिथे सुद्धा आपण आश्रय करा, तिथून मॅचचा आस्वाद घ्या. सर्वांना विनंती आहे, कारण की लाईव्ह चालू आहे. आपण अवतीभोवती याल तर थोडासा अँगल थोडासा खराब होतोय, म्हणून सर्वांना विनंती आहे की आपण थोडंसं साईडला व्हायचं आहे, थोडं सहकार्य करायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका, त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. 38 धाबींचा पाठलाग हा करावायचा आहे. 2 फलंदाज चला मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा. हॅलो, मॅच एक 24 चेंडूमध्ये 38 धावाचा आव्हान शिवान स्पोर्ट चॅलेंजर या संघाला. बघूया गोलंदाज कैवल्य आणि फलंदाज आहे तो प्रथमेश ठाकरे. नॉनस्टॉप सुरेश फस्टे. बघूया पहिला षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज कैवल्य जिंकण्याकरता 38 धावाचा आव्हान 24 चेंडूमध्ये. पहिला चेंडू घेऊन येतो कैवल्य. पहिला षटक मार्गस्थ. बघूया पहिला चेंडू सुरेख फटका या ठिकाणी आणि खणखणी षटकार. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 6 वर. सुरेख षटकार पाहण्यास मिळाला प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधून. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 6 वर. बघूया पुढील चेंडू. धावसंख्या 6. सुरेख षटकार पाहण्यास मिळाला आपल्याला प्रथमेश ठाकरे यांच्या बॅटमधून. पुन्हा त्याच चेंडू मारण्याच्या दिशेने चेंडू या ठिकाणी चेंडू पंच आम्हाला इशारा करते एस पंच. आणि खराब चेंडू. एक अतिरिक्त धावसंख्या तब्बल 1 ने सरकल्या तब्बल ती म्हणजे 7 वर. धावसंख्या 7.
धावसंख्या 7. पुढील चेंडू सुरेख बॅटची एज या ठिकाणी लागली आणि एकच धाव समाधान. दुसऱ्या प्रयत्न सुरेख फेक या ठिकाणी 2 धावा समाधान. धावसंख्या तब्बल 3 म्हणजे 9 वर. धावसंख्या 9. बघूया पुढील चेंडू. धावसंख्या 9 आणि पुन्हा त्या दिशेने चेंडू मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी चेंडू निर्धाव. उर्वरित 3 चेंडूचा खेळ झाला जोपर्यंत. धावसंख्या तब्बल 3 म्हणजे 9. पहिल्या षटक मार्गस्थ. सुरेख फलंदाजी पाहतो आपण प्रथमेश ठाकरे यांच्या बॅटमधून. सुरेख फलंदाजी या ठिकाणी आणि एकच धावा समाधाव. धावसंख्या तब्बल 3 म्हणजे 10 वर. धावसंख्या 10. उर्वरित 4 चेंडूचा खेळ झाला जोपर्यंत 2 चेंडूचा खेळ बाकी. पहिले षटक मार्गस्थ या ठिकाणी. धावसंख्या 10. बघूया पुढील चेंडू. जोरदार फटका माझ्या दिशेने या ठिकाणी. धावसंख्या 1 ने सर तब्बल 3 म्हणजे 11 वर. उर्वरित 5 चेंडूचा खेळ झाला जोपर्यंत. धावसंख्या 11. बॅटची या ठिकाणी एज लागली. या ठिकाणी 1 धाव समाधान. 1 धाव समाधान. दुसरी जागी प्रयत्न एसएसनं आणि या ठिकाणी कचाड फेक. या ठिकाणी 2 धावा समाधान. धावसंख्या तब्बल 3 म्हणजे 13 वर. धावसंख्या 13. ओव्हर समाप्त. धावसंख्या 13. दुसरी षटक मार्गस्थ. बघूया राजा गुल्ली. बघूया दुसरी षटक मार्गस्थ. पहिला चेंडू सुरेख चेंडू या ठिकाणी भिरकावून द्यायचा प्रयत्न. या ठिकाणी 1 धाव संपूर्ण. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. या ठिकाणी सुंदर फेकी आणि 1 धाव समाधान. धावसंख्या तब्बल 3 म्हणजे 14 वर. दुसरी षटक मार्गस्थ या ठिकाणी आणि धावसंख्या तब्बल 3 म्हणजे 14 वर. बघूया राजा गुल्ली गोलंदाज. खूपच एक नामांकित गोलंदाज आहे. पण पाहतो त्याला नेहमीच टेनिस क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये खेळत असतो. धावसंख्या 14. फलंदाज आहे तो प्रथमेश ठाकरे. सुरेख बॅटची या ठिकाणी बॅटला दिशा. धावसंख्या पुन्हा 1 धाव समाधान. धावसंख्या तब्बल 3 म्हणजे 15 वर. धावसंख्या 15. जोरदार फटका माझ्या दिशेने. या ठिकाणी चेंडू निर्धाव. सुरेख गोलंदाजी पाहतो आपण राजा गुल्ले यांची. उर्वरित 3 चेंडूचा खेळ झाला जोपर्यंत. धावसंख्या 3 म्हणजे 15. बघूया पुढील चेंडू. पंच आमच्याकडे बोलतात. हेच पंच खराब चेंडू इशारा करतात. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या तब्बल 3 म्हणजे 16 वर. खराब चेंडू टाकलेला राजा गुल्ले यांनी. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या तब्बल 3 म्हणजे 16 वर. सुरेख फलंदाजी पाहतो आपण प्रथमेश ठाकरे यांचे. बघूया पुढील चेंडू.
या ठिकाणी पुन्हा पंच वळतात. एस पंच खराब इशारा. धाव संख्या तब्बल ती म्हणजे 16. धाव संख्या 17. जिंकण्याकरता अजूनही 21 धावाचं आव्हान. बघूया पुढील चेंडू आणि या ठिकाणी सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. धाव संख्या ती म्हणजे 17 वर. अजूनही जिंकण्याकरता 21 धावाचं आव्हान शिवान स्पोर्ट चॅलेंजर संघाला. 14 चेंडू मध्ये 21 धावाचं आव्हान. बघूया पुढील चेंडू. जोरदार फटका या ठिकाणी कानकानी षटकार आर पार सीना पार. धाव संख्या 6 ने सरित तब्बल ती म्हणजे 23. धाव संख्या 23. सुरेख फलंदाजी पाहतो आपण सूरज यांच्या बॅट मधून. पुन्हा चेंडू भिरकण्याचा प्रयत्न या ठिकाणी. एक धाव समाधान. सुंदर या ठिकाणी फेकी आणि फेकी गचाड या ठिकाणी. धाव संख्या तब्बल ती म्हणजे 2 ने सरे तब्बल ती म्हणजे 25. बारा चेंडू मध्ये 13 धावाची आवश्यकता शिवान स्पोर्ट चॅलेंजर संघाला जिंकण्याकरता. बघूया पुढील चेंडू. सुरेख चेंडू या पंच आमच्या बोलता यस खराब चेंडूचा इशारा करतात. धाव संख्या तब्बल ती म्हणजे 26. उर्वरित 12 चेंडू मध्ये 12 रनाची आवश्यकता. या ठिकाणी सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. अजूनही जिंकण्याकरता 11 चेंडू मध्ये 12 रनाची आवश्यकता शिवान स्पोर्ट चॅलेंजर या संघाला. पुन्हा चेंडू या ठिकाणी निर्धाव. सुरेख गोलंदाजी पाहतो आपण सूरज यांची. बघूया पुढील चेंडू. पुन्हा त्याच चेंडूच्या दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी. सलग 3 चेंडू निर्धाव. सुरेख गोलंदाजी पाहतो आपण सूरज यांची. अजूनही जिंकण्याकरता 9 चेंडू मध्ये 12 रनाची आवश्यकता. या ठिकाणी बॅटचे दिले. बघूया सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी. सुंदर फेकी. 1 धाव समाधान. धाव संख्या तब्बल ती म्हणजे 27 वर ना. उर्वरित 8 चेंडू मध्ये 11 रनाची आवश्यकता. पुन्हा भिरकावून द्या चेंडू या ठिकाणी. सुरेख चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू. उर्वरित 7 चेंडू मध्ये 11 रनाची आवश्यकता आहे. ते म्हणजे शिवान स्पोर्ट चॅलेंजर या संघाला.
सुरेख जोरदार फटका मारण्याच्या दिशेने या ठिकाणी 2 धावा संपूर्ण. धावसंख्या सलग 2 ने सर तब्बल ती म्हणजे 29. 6 चेंडू मध्ये 9 रनाची आवश्यकता जिंकण्याकरता. गोलंदाज राहुल किने आणि फलंदाज पाहतो आपण प्रथमेश ठाकरे. जिंकण्याकरता 9 रनाची आवश्यकता 6 चेंडू मध्ये. पहिला चेंडू या ठिकाणी जोरदार फटका मारण्याच्या दिशेने या ठिकाणी 1 धाव संपूर्ण. दुसऱ्या प्रयत्न एस 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 या ठिकाणी आणि 2 धाव संपूर्ण. 2 धाव समाधान. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 31. धावसंख्या 31. उर्वरित 5 चेंडू मध्ये 7 धावाची आवश्यकता. ते म्हणजे शिवान स्पोर्ट चॅनल या संघाला. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 31. पुढील चेंडू या ठिकाणी जोरदार फटका मारण्याच्या दिशेने या ठिकाणी 1 धाव समाधाव. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 32. 3 चेंडू मध्ये 6 रनाची आवश्यकता. बघूया पुढील चेंडू. सामना खूप रंगात जमलेला या ठिकाणी आणि पाऊस सुद्धा भरपूर पडत आहे. दोन चेंडू मध्ये 6 रनाची आवश्यकता. 2 चेंडू मध्ये 6 रनाची आवश्यकता. 2 चेंडू मध्ये 6 रनाची आवश्यकता. धावसंख्या 32. हॅलो चेक. जोरदार फटका या ठिकाणी खणखणी षटकार. आर बाल सिनाबार. धावसंख्या तब्बल जिंकलेली ती म्हणजे संघ तो म्हणजे शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर संघ. धन्यवाद.